संयुक्त राष्ट्रे या पाठाचा अभ्यास करूयात. आंतरराष्ट्रीय संस्थांची निर्मिती याविषयी आधी पाहूयात. 20व्या शतकात झालेल्या 2 महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता निर्माण करण्याच्या उद्देशाने पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची तर दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संस्थांची निर्मिती झाली. राष्ट्रसंघ दुसरे महायुद्ध टाळू शकला नाही. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्याने अशी विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत या विचारातून संयुक्त राष्ट्रांची निर्मिती झाली. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेतील कालानुक्रम पाहूयात. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्यात 14 ऑगस्ट 1941 रोजी अटलांटिक करार झाला. युद्धोत्तर काळात जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1944 व 1945 मध्ये चर्चेअंती आंतरराष्ट्रीय संघटनेचा मसुदा तयार करण्यात आला. 1945 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांची सनद तयार केली. 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना झाली. 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सध्या 193 देश या संघटनेचे सभासद आहेत. संयुक्त राष्ट्राची उद्दिष्टे पाहूयात. राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवणे, आंतरराष्ट्रीय सुरक्षा वाढवणे, मानवी हक्कांचे व स्वातंत्र्यांचे जतन करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे ही संयुक्त राष्ट्राची उद्दिष्टे आहेत. सभासद राष्ट्रांची कर्तव्य पाहूयात. सार्वभौम राष्ट्रांच्या राजनैतिक विशेषाधिकारांचा आदर करणे, दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे व करारांचे पालन करणे हे संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांची कर्तव्य आहेत. संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे पाहूयात. सर्व सभासद राष्ट्रांचा दर्जा समान असेल. राष्ट्रांचा आकार, लष्करी ताकद यांवर आधारित भेदभाव केला जाणार नाही. सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या स्वातंत्र्याचा व भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा. आपापसातील वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत ही संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना आणि कामे पाहूयात. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रमुख 6 शाखांची रचना व कामं आपण पाहणार आहोत. त्यातील पहिली शाखा आहे आमसभा. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे या आमसभेचे मुख्यालय आहे. प्रत्येक राष्ट्राचे 5 प्रतिनिधी असतात. या आमसभेच्या सभासदांची निवड कशी होते ते पाहूयात. प्रत्येक सभासद राष्ट्र आपले 5 प्रतिनिधी पाठवते. मत मात्र एकच असते. आमसभेचे वर्षातून किमान एकदा सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अधिवेशन भरते. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चीनी आणि अरबी आहेत. आमशाखेची कामे पाहूयात. पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा प्रश्नांवर चर्चा करून ठराव आमसभा करते. सुरक्षा समितीतील अस्थायी सभासदांची निवड करते. सचिवालयाचा महासचिव व आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करते. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देते. सुरक्षा समिती ही पुढील शाखा आहे. तिचा अभ्यास करूयात. तिची अधिक माहिती घेऊयात. सुरक्षा समितीचे 5 स्थायी व 10 अस्थायी सभासद असतात. एकूण 15 सभासद असतात. या सुरक्षा समितीच्या सभासदांची निवड पाहूयात. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन ही कायम सभासद राष्ट्रे आहेत. तर दर 2 वर्षांनी 10 अस्थायी सभासदांची निवड आमसभेकडून होते. सुरक्षा समितीची कामे पाहूयात. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे, आक्रमक राष्ट्रावर आर्थिक निर्बंध लादणे किंवा लष्करी कारवाई करणे, शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी उपाययोजना करणे, आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व महासचिव निवडण्यात सहभागी होणे. पुढील शाखा पाहूयात. आर्थिक व सामाजिक परिषद.
या शाखेची सभासद संख्या पाहूयात. 2006 पासून या शाखेची सभासद संख्या 54 आहे. आर्थिक व सामाजिक परिषदेच्या सभासदांची निवड पाहूयात. आमसभेकडून या शाखेच्या सभासदांची निवड होते. दरवर्षी एकूण सभासद संख्येच्या 1/3 इतके सदस्य निवृत्त होतात व तेवढ्याच सभासदांची नव्याने निवड होते. प्रत्येक सभासदाचा कार्यकाल 3 वर्षांचा असतो. आर्थिक व सामाजिक परिषदेची कामे पाहूयात. दारिद्र्य, बेरोजगारी, विषमता इत्यादी समस्यांवर चर्चा करून उपाययोजना सुचवणे, स्त्रियांचे प्रश्न, स्त्री सक्षमीकरण, मानवी हक्क, स्वातंत्र्य, आरोग्य, व्यापार इत्यादी प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे, सांस्कृतिक व शैक्षणिक स्तरावर सहकार्य करणे, संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांच्या कामात समन्वय राखणे ही आर्थिक व सामाजिक परिषदेची कामे आहेत. सचिवालय आणि महासचिव या शाखेची माहिती घेऊयात. युनोची ही प्रशासकीय शाखा आहे. महासचिव हा प्रमुख असतो. महासचिवाची निवड सुरक्षा समितीच्या शिफारशीवरून आमसभा 5 वर्षांसाठी करते. सध्याचे महासचिव अँटोनियो गुटेरस पोर्तुगालचे आहेत. हे आहेत. सचिवालय आणि महासचिवांची कामे पाहूयात. हवामान बदल, मानवी हक्क इत्यादी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर परिषदा भरवणे, आमसभेच्या व सुरक्षा परिषदेच्या बैठका आयोजित करणे, माहितीचे संकलन करणे, प्रसिद्धी माध्यमांना माहिती पुरवणे ही कामे आहेत. पुढील शाखा पाहूयात. आंतरराष्ट्रीय न्यायालय. नेदरलँडमधील द हेग येथे याचे मुख्य कार्यालय आहे. एकूण 15 न्यायाधीश इथे असतात. प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल 9 वर्षांचा असतो. सभासदांची निवड कशी होते पाहूयात. सदस्य राष्ट्रांमधून सुरक्षा समितीच्या शिफारसीनुसार आमसभेकडून न्यायाधीशांची निवड होते. दर 3 वर्षांनी 1/3 म्हणजेच 5 न्यायाधीशांची निवड केली जाते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाची कामे पाहूयात. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार न्यायदानाचे काम करणे, राष्ट्रातील तंट्याबाबत निर्णय देणे, युनोच्या आमसभेला व सुरक्षा समितीला कायदेशीर सल्ला देणे ही आंतरराष्ट्रीय न्यायालयाची कामे आहेत. पुढील शाखा पाहूयात. विश्वस्त परिषद. याची सभासद संख्या पाहूयात. सुरक्षा समितीचे 5 कायम सभासद व ज्या विश्वस्त प्रदेशांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्या प्रदेशांचे काही सभासद विश्वस्त परिषदेचे सभासद असतात. विश्वस्त परिषदेची सभासदांची निवड पाहूयात. सुरक्षा समितीकडून व संबंधित राष्ट्रांकडून निवड होते. विश्वस्त परिषदेने सोपवलेले प्रदेश आता स्वतंत्र झाले आहेत. 1 नोव्हेंबर 1994 रोजी पलाऊ बेट स्वतंत्र झाल्यानंतर विश्वस्त मंडळ संपुष्टात आले. विश्वस्त परिषदेची कामे पाहूयात. विश्वस्त प्रदेशाच्या सुधारणेबाबत विचारविनिमय करणे, त्या प्रदेशांची देखरेख करणे, ताब्यात असलेल्या प्रदेशांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचा राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विकास घडवून आणणे, स्वातंत्र्य व स्वशासन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे ही विश्वस्त परिषदेची कामे आहेत. नव्या सहस्त्रकाची विकास उद्दिष्टे पाहूयात. गरिबी व भूक यांचे जगातून निर्मूलन करणे, प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरण करणे व पर्यावरणाचे रक्षण करणे, गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, एड्स, मलेरिया अशा रोगांचा निपात करणे, विकसित व विकसनशील देश यांच्यात सहकार्य वाढवणे ही नव्या सहस्त्रकाची विकास उद्दिष्टे आहेत. युनिसेफ विषयी माहिती घेऊयात. संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी ही संलग्न संस्था बालकांच्या विकासासाठी काम करते. लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवते. बाल कुपोषण समस्येवर अप्रगत राष्ट्रात कार्यशाळा आयोजित करते. भारतातही अशा कार्यशाळा होतात. त्यांना युनिसेफची मदत होते. युनेस्को विषयी माहिती घेऊयात. सभासद राष्ट्रात शिक्षण, विज्ञान, संस्कृती यांबाबतीत आदान प्रदान करून राष्ट्रात सहकार्य वाढवते. या सहकार्यातून जगात शांतता व सुरक्षा कायम टिकवण्याचा प्रयत्न होतो. या सर्वांसाठी युनेस्कोची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. शांतता टिकवण्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील मार्ग पाहूयात. संघर्ष असलेल्या राष्ट्रांना मान्य होईल असा मध्यस्थ नेमणे,
न्यायिक प्रक्रियेचा वापर करणे, संघर्ष सोडवण्यासाठी लवादाची नेमणूक करणे, गरजेनुसार सैन्यबळाचा वापर करून परत संघर्ष होणार नाही याची काळजी घेणे. शांतता रक्षणाच्या कार्याचे महत्त्व पाहूयात. वर्तमान काळात जगात दहशतवादी कृत्ये वाढली आहेत. वांशिक व धार्मिक संघर्ष उद्भवतात. या हिंसाचाराने मानवी सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीत शांतता रक्षणाच्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्याचे महत्त्व मोठे आहे. शांतता निर्मितीला पोषक असं कार्य पाहूयात. संघर्षग्रस्त भागात शाळा सुरू करणे, जनतेमध्ये मानवी हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, सामाजिक, आर्थिक, राजकीय सुविधा निर्माण करणे, संघर्ष क्षेत्रात निवडणुका घेणे. शांतता रक्षणाचं कार्य पाहूयात. संघर्षग्रस्त प्रदेशात शांतता निर्माण करण्याचे कार्य संयुक्त राष्ट्राचे शांतता रक्षक करतात. सुरक्षेबरोबरच राजकीय व शांतता बांधणीसाठी सहाय्य करतात. शांतता रक्षणासाठी मध्यस्थी करून उपाययोजनांची अंमलबजावणी करतात. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताचा सहभाग कसा आहे ते पाहूयात. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपूर्वीपासूनच्या झालेल्या परिषदांपासूनच भारत त्यात सहभागी होता. निर्वसाहतीकरण, निःशस्त्रीकरण, वंशभेद असे प्रश्न संयुक्त राष्ट्रात मांडण्यात भारत आघाडीवर होता. 1946 सालीच भारताने पहिल्यांदा वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित केला. अविकसित व विकसनशील राष्ट्रांच्या समस्यांवरील चर्चेत सहभाग घेतला. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत सैन्य पाठवले. फक्त स्त्रियांची शांतीसेनाही पाठवली आहे. आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवावेत या संयुक्त राष्ट्राच्या उद्दिष्टांशी भारताची समान भूमिका आहे. शांतीसेनेविषयी माहिती घेऊयात. संघर्षग्रस्त भागात शांतता निर्माण करण्यास मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे शांतीसेना पाठवते. संयुक्त राष्ट्रांचे स्वतःचे सैन्य नाही, परंतु सभासद राष्ट्रांकडून ती सैन्य मिळवते. शांतीसेना संघर्ष क्षेत्रातील जनतेला पाणी, औषधे, जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा करते. युगोस्लोव्हाकिया, नामिबिया, कंबोडिया, सोमालिया, हैती, थायलंड अशा अनेक देशात शांतीसेनेने शांतता निर्मितीचे कार्य केले आहे.